नमस्कार. विचार करा, बाजाराचा ट्रेंड कधी बदलणार हे आपल्याला वेळेच्या आधीच कळलं तर किती भारी होईल नाही का? आज आपण अशाच एका जबरदस्त सिग्नलवर बोलणार आहोत जो आपल्याला हेच संकेत देतो. त्याचं नाव आहे एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. ट्रेडर्ससाठी सगळ्यात मोठं आव्हान काय असतं? ते म्हणजे बाजाराची दिशा कधी बदलेल हे वेळेवर ओळखणं. आणि इथेच हा एंगल्फिंग पॅटर्न आपल्या मदतीला येतो. तो आपल्याला बदलाचे अगदी सुरुवातीचे संकेत देतो. तर हा पॅटर्न म्हणजे नक्की काय? अगदी सोपं आहे. हा फक्त 2 कॅन्डल्सचा खेळ आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी कॅन्डल इतकी मोठी असते की ती पहिल्या कॅन्डलच्या बॉडीला पूर्णपणे गिळून टाकते. आणि हाच तो सिग्नल आहे की बाजारात आता काहीतरी मोठं घडतंय. आता या पॅटर्नचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक बुलिश आणि दुसरा बेरिश. चार्टवर ते कसे ओळखायचे आणि त्यांच्यात नेमका काय फरक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. या दोन्ही पॅटर्नमधला फरक खूपच सोपा आहे. बघा, बुलिश एंगल्फिंग पॅटर्न नेहमी बाजार खाली जात असताना म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये दिसतो. यात एक छोटी लाल कॅन्डल एका मोठ्या हिरव्या कॅन्डलने पूर्णपणे झाकली जाते. याच्या अगदी उलट बेरिश एंगल्फिंग पॅटर्न बाजार वर जात असताना म्हणजे अप ट्रेंडमध्ये दिसतो. यात एक छोटी हिरवी कॅन्डल एका मोठ्या लाल कॅन्डलने गिळली जाते. सोपं आहे ना? दोन्ही पॅटर्न बाजारात कंट्रोल कोणाच्या हातात जातंय हेच दाखवतात. प्रत्येक पॅटर्न मागे ना एक गोष्ट दडलेली असते. खरेदीदार आणि विक्रेत्यांमधली एक लढाई. चला, आपण तीच गोष्ट समजून घेऊया की हा पॅटर्न आपल्याला काय सांगतो. अशी कल्पना करा, मार्केट खाली कोसळतंय, विक्रेते एकदम जोरात आहेत, सगळीकडे मंदीचं वातावरण आहे. आणि मग पिक्चर बदलतो. अचानक खरेदीदार येतात आणि अशी काही एंट्री मारतात की सगळा खेळच पालटून टाकतात. विक्रीचा दबाव एका क्षणात खरेदीच्या उत्साहात बदलतो. आता याच्या अगदी उलट सिच्युएशन इमॅजिन करा. खरेदीदार एकदम उत्साहात आहेत, मार्केटला वर घेऊन जात आहेत, सगळं छान चाललंय. पण अचानक विक्रेते इतक्या ताकदीने एंट्री करतात की खरेदीदारांचा सगळा आत्मविश्वासच निघून जातो आणि बाजाराची दिशा वेगाने खाली येते. प्रसिद्ध ट्रेडर जस्टिन बेनेट यांनी अगदी बरोबर म्हटलंय, हा पॅटर्न म्हणजे सध्याच्या ट्रेंडचा थकवा आहे आणि इथून एक नवीन ट्रेंड सुरू होऊ शकतो याचा हा पहिला सिग्नल असतो. पण थांबा, फक्त पॅटर्न दिसला म्हणजे लगेच ट्रेड करायचा का? नाही, अजिबात नाही. हा सिग्नल खरा आहे की खोटा हे ओळखण्यासाठी काही नियम पाळणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर आपण फसू शकतो. तर कोणताही ट्रेड करण्याआधी ही 3 स्टेप चेकलिस्ट लक्षात ठेवा. 1. पॅटर्न दिसायच्या आधी एक स्पष्ट ट्रेंड होता का? 2. तो महत्त्वाच्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेव्हलजवळ तयार झाला आहे का? आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, त्यावेळी ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढला होता का? जर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर समजा सिग्नल एकदम पक्का आहे. एक साधा नियम आहे, टाइम फ्रेम जेवढा मोठा तेवढा हा सिग्नल जास्त विश्वासार्ह. इंट्राडे चार्टवर अनेक खोटे सिग्नल्स मिळतात, पण जर डेली किंवा वीकली चार्टवर हा पॅटर्न दिसला तर तो बाजारात मोठ्या बदलाचे संकेत देत असतो. आता आकडे काय सांगतात? जर तुम्ही हा पॅटर्न योग्य परिस्थितीत ओळखला तर याची यशस्वी होण्याची शक्यता 55 ते 70% असते. हे आकडे नक्कीच चांगले आहेत, पण लक्षात घ्या, 100% गॅरंटी कशाचीच नसते. आणि ही गोष्ट तर अजिबात विसरू नका, या पॅटर्नवर कधीही एकट्याने ट्रेड करायचा नाही. हा फक्त एक सिग्नल आहे, पूर्ण ट्रेडिंग सिस्टीम नाही. त्याच्यासोबत नेहमी इतर इंडिकेटर्स आणि मार्केट स्ट्रक्चरचा वापर करून कन्फर्मेशन घ्या. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. प्रत्यक्ष ट्रेड कसा करायचा? एंट्री कुठे घ्यायची? स्टॉप लॉस कुठे लावायचा? आणि आपलं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं ते आता पाहूया. तर ट्रेड प्लॅन असा आहे, बुलिश पॅटर्न दिसला की दुसऱ्या मोठ्या कॅन्डलच्या हायच्या वर एंट्री घ्यायची आणि त्या पॅटर्नच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावायचा. आणि बेरिश पॅटर्नसाठी याच्याबरोबर उलटं, दुसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली एंट्री आणि पॅटर्नच्या हायच्या वर स्टॉप लॉस. आणि हो, RSI किंवा मूव्हिंग ॲव्हरेज सारख्या इतर गोष्टींकडून नेहमी कन्फर्मेशन घ्या. यशस्वी होण्यासाठी काय करायचं हे तर पाहिलं, पण काय नाही करायचं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अनेक जण काही कॉमन चुका करतात, जसं की एकट्या पॅटर्नवर ट्रेड करणं, मार्केटचा मोठा ट्रेंड न बघणं किंवा पॅटर्न पूर्ण व्हायची वाट न पाहता घाई करणं. या चुका टाळल्या तर यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढते. तर थोडक्यात सांगायचं तर एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय?
बाजारातलं कंट्रोल एका क्षणात कसं बदलतं याचा तो एक स्पष्ट आणि शक्तिशाली सिग्नल आहे. अगदी सोप्या शब्दात बुलिश पॅटर्न म्हणजे मंदी संपणार आणि बेअरिश पॅटर्न म्हणजे तेजी संपणार. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कॉन्टेक्स्ट म्हणजेच संदर्भ हाच खरा किंग आहे. तर आता आपल्याकडे हे जबरदस्त नॉलेज आहे. आता जेव्हा आपण चार्ट बघू तेव्हा हा पॉवरफुल पॅटर्न आपल्याला कुठे दिसणार? लक्ष ठेवा, कारण मोठी संधी कधीही येऊ शकते.